भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आपल्या बारामतीमध्ये भरलेलं आहे। या प्रदर्शनामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल तर AI तंत्रज्ञान वापरून एकरी 200 टन उत्पादन काढलेला ऊस, एवढंच नव्हे तर विविध पीक प्रात्यक्षिके आणि शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि बरंच काही। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नसाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला पाहूया। नमस्कार, मी विजय शिंदे, प्रिसिजन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड आमची तिवरला नर्सरी असून आम्ही कृषिक बारामती येथे एक्झिबिशनसाठी ट्रायल प्लॉट केलेला आहे। त्याच्यामध्ये आमच्याबरोबर जर्मनची बेनरी कंपनी जी आहे त्यांच्या सर्व व्हरायटीज आम्ही इथे डिस्प्लेसाठी शेतकऱ्यांसाठी दाखवले आहोत। त्यामध्ये स्पेशली झिनियाच्या 13 व्हरायटीज, वर्बेनाच्या 10 व्हरायटीज आणि शेवंतीच्या 25 व्हरायट्यांची आम्ही इथे ट्रायल्स घेतलेली आहे। त्यासाठी झिनिया हा स्पेशल जो प्रोडक्ट आहे, ही व्हरायटी जी आहे याला हलकी ते मध्यम जमीन लागते। ही व्हरायटी लागवड केल्यानंतर 45 दिवसात फ्लॉवरिंग स्टार्ट होते। फ्लॉवरच्या ज्या व्हरायटी आहेत त्या लूज फ्लॉवर व कट फ्लॉवर या दोन्हीसाठी चालतात। आम्ही या व्हरायटीला उन्हाळ्यासाठी प्रेफर करत नाही, पण पावसाळी आणि हिवाळ्यामध्ये याची फुलांची मागणी फ्लॉवर डेकोरेटरना भरपूर असते। त्यासाठी ह्या व्हरायटीची लागवड तुम्ही पावसाळी आणि हिवाळी हंगामात करू शकता। आमच्याकडे शेवंतीमध्ये 24 ते 25 व्हरायटी आहेत। त्यामध्ये सर्वात जास्त व्हाईट 80% चालते व 20% बाकी कलर चालतात। शेवंतीच्या व्हरायटीला एका एकरात 1.5 ते 2 किलो प्रति झाड उत्पादन मिळते। शेवंतीसाठी लागणारी जी जमीन आहे त्याची जमिनीची निवड करताना काही व्हरायटी हलक्या जमिनीत चालतात, मध्यम जमिनीत चालतात, भारी जमिनीसाठी चालतात। तर ह्यासाठी शेतकरी बांधवांनी व्हरायटीची निवड करताना कंपनीशी चर्चा करून लागवड करावी, जेणेकरून जे नुकसान पावसाळ्यामध्ये होतात, हिवाळ्यामध्ये होतात त्या टाळल्या जातील। तर शेतकरी बांधवांना मी आव्हान करतो की आपण कृषिक बारामती येथे येऊन हे सर्व ट्रायल्स प्लॉट पाहावेत। काही लँडस्केपसाठी आपण समजा आत्ता नवीन लग्नाचं एक फूल निघाले आलं प्री वेडिंग शूटिंग, त्यासाठी पण शेतकऱ्यांनी अशा प्रकारे झिनियाच्या व्हरायटीज, शेवंतीच्या व्हरायटीज लावून लोकांना प्रेरित करावे की आमच्याकडे शूटिंगसाठी यावं आणि आनंद घ्यावा। त्यासाठी बरीच शेतकरी वर्ग जो आहे ते प्री वेडिंग शूटिंगसाठी काही लोक 10,000 रुपये पर डे घेतात, काही 25,000 घेतात। त्या पद्धतीने जर आपल्या शेतकरी बांधवांनी अशा लागवडी करून जर आपल्याकडे जेवढे मंगल कार्यालय आहेत त्यांना कळवून आमच्याकडे प्री वेडिंग शूटिंगसाठी प्लॉट लावलेले आहेत, तर त्यांचा एक ॲडिशनल उत्पादन त्यांना होऊ शकतं। धन्यवाद। या सर्व व्हरायटीज आपणास प्रिसिजन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड तिऊर, हवेली, पुणे या ठिकाणी मिळतील। त्यासाठी नंबर 80 80 37 0152 व 90 11 97 59 59 या नंबरवर सर्व शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये कृषी प्रदर्शनमध्ये केविकेच्या हे जे आहेत हे सगळे गावरान, दुधी भोपळा, दोडका, गोसावळा, हजारी गोसावळा, हजारी दोडका, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे दुधी भोपळ्याचे 22 प्रकार इथे लागवड केलेले आहे आणि पालेभाज्यांचे 60-70 प्रकार आहेत। टोमॅटोचे 30 प्रकार लावलेले आहेत। हे गोसावळा आहे, पण हे सिंगल येणार आहे। त्याच्यानंतर हे गोसावळ्याचे प्रकार आहे, बंचमध्ये येतं, याला हजारी गोसावळा म्हणतात। एका ठिकाणी एकाच ठिकाणी असे 5 ते 10चा झुंका लागतो। त्याच्यानंतर हे जे आहेत हे दोडक्याचे प्रकार आहेत। ते छोटा दोडका बघितला, हा लांब दोडका आहे, 5 फुटापर्यंत लांब येतो। त्याच्यानंतर हे देशी गोसावळ्याचे प्रकार आहेत। त्यानंतर सेव्ह बीज सेव्ह वर्ल्ड यासाठीचा
आपल्याला मोलाचा संदेश या बालकलाकृतीतून पाहायला मिळतो. खूप सुंदर असा डान्स आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पोहोचतो पशु विभागामध्ये, ज्यामध्ये आपल्याला शेळ्या आणि मेंढ्या ज्या विविध प्रकारच्या आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि त्यानंतर इथे आलेली आहे काश्मीरी बेंटम शेळी, जी पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होत आहे. खूप वेगळी आणि कधीही न पाहिलेली, तसेच उच्च पुनरुत्पादन क्षमतेसाठी प्रसिद्ध असणारी काळ्या रंगाची आणि तलवारीसारखे शिंगे असणारी पंढरपूरमध्ये आढळणारी पंढरपुरी म्हैस आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याचबरोबर खिल्लारी बैलजोडी ही आपल्याला इथे पाहायला मिळते. यापैकी तुमच्याकडे कोणत्या जातीची गाई आणि कोणत्या जातीची बैलजोडी आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. नमस्कार, मी SP ॲग्रो इनोव्हेशन्स तर्फे इथं प्लांटोमार्ट हे जे कांदा लागवड यंत्र आहे हे इथं डेमॉन्स्ट्रेशन इथं चालू आहे. सदरचं जे यंत्र समोर दिसते ते 5 सीटर यंत्र आहे. म्हणजे याच्यावरती 5 माणसं बसून काम करतात. त्याच्यामध्ये 4 सीटर, 5 सीटर, 6 सीटर आणि 8 सीटर असे वेगवेगळे मॉडेल्स येतात. आता याच्यामध्ये लेबरला कमी कष्टामध्ये खुर्चीवर बसून काम करायचं आहे. फक्त रोप फिडिंगचं काम करायचं आहे. याच्यामध्ये 2 ओळीतलं जे अंतर आहे हे फिक्स राहतं. याच्यामध्ये 5.5 इंच 2 ओळीतलं अंतर आहे आणि एका ओळीत जी 2 रोपातील अंतर आहे हे आपण ऍडजस्ट करू शकतो. ट्रॅक्टरच्या गतीनुसार तो ऍडजस्ट होतो. सदरचं जे यंत्र आहे PTO ऑपरेटेड आहे, PTO वरती चालतं आणि ह्या यंत्राद्वारे आपण सर्वसाधारणपणे 5 लेबरमध्ये 8 तासामध्ये 1 एकरच्या आसपास काम करू शकतो. 6 सीटर मशीन जर असेल तर जवळजवळ 1 एकरचं काम निघतं. 5 सीटरमध्ये जवळजवळ पाऊण ते 1 एकर निघतं आणि 4 सीटरमध्ये साधारण 25 गुंठे ते 30 गुंठ्यापर्यंत आपलं काम 8 तासामध्ये निघतं. याच्यावरती बेड सायमल्टेनियसली मशीनद्वारे पाडला जातो. तर हा जो बेड दिसतोय आपल्याला हा जवळजवळ 6 फूट रुंदीचा आहे. म्हणजे ही जी ड्रेनेज लाईन आणि ही ड्रेनेज लाईन याच्यातलं जे अंतर आहे हे 6 फूट. आता हे मायक्रो इरिगेशन जे शेतकरी करतात म्हणजे ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, तर त्यांच्यासाठी बेड पद्धत आहे. आणि जे शेतकरी फ्लड इरिगेशन वरती काम करतात त्यांच्यासाठी आपण बेड मेकर काढून इथं सारा यंत्र पण जोडू शकतो. तर दोन्ही पद्धतीत हे मशीन काम करतं. आणि याला ट्रॅक्टरला एक स्पेशल गिअर लागतो. आता हे जे मशीन आहे याच्यावरती हा ड्यूज फॉरचा 50 HP चा ट्रॅक्टर आहे, याला क्रिपर गिअर आहे. सो क्रिपर गिअरचा ट्रॅक्टर या मशीनसाठी गरजेचा आहे. छोट्या मशीनसाठी महिंद्रा कंपनीचा ओजा ट्रॅक्टर येतो ज्याला क्रिपर गिअर असतो. आणि याच्यापेक्षा जे मोठे मशीन्स आहे याच्यासाठी पण क्रिपर गिअर गरजेचं आहे. जसं महिंद्रामध्ये नो येतो, न्यू हॉलँडमध्ये ट्रॅक्टर आहेत, जॉन डिअरमध्ये 5210, 5310 येतो. त्याच्यानंतर ड्यूज फार्ममध्ये आहे. त्याच्यानंतर आणखी बरेच जे ट्रॅक्टर कंपनी त्यांच्या सगळ्यांमध्ये क्रिपर गिअरचे ऑप्शन्स आहेत. क्रिपर गिअर ह्या मशीनसाठी गरजेचं आहे. आणि महाडीपीटी जी सरकारी योजना आहे सबसिडीची, तर त्यामध्ये पण ह्या मशीनचा 50% पर्यंत सबसिडीचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. त्यासाठी अर्ज करायचा आहे तो महाडीबीटी पोर्टलवरती करायचा आहे. किंवा काही भागामध्ये पोखराची पण योजना आहे त्याच्यासाठी पण ही मशीन हे आपण सबसिडी शेतकरी मिळवू शकतो. तर याच्यामध्ये सेमी ऑटोमॅटिक, न्यूमॅटिक सेमी ऑटोमॅटिक ट्रान्सप्लांटर किंवा न्यूमॅटिक अर्ध स्वयंचलित भाजीपाला रोपांसाठी, विविध भाजीपाला रोपांसाठी ट्रान्सप्लांटर असं या मशीनचा उल्लेख पोर्टलवरती येतो. तर तसं त्या पद्धतीने शेतकरी अर्ज करू शकतो. आता डेमॉन्स्ट्रेशन दिसेल तुम्हाला. जमिनीच्या खाली जाऊन याची लागवड होते. पक्षाच्या चोचीसारखा पार्ट आहे आणि तो जमिनीच्या खाली जाऊन रोपांची लागवड करतो. हे आहे कांदा लागवडीचे यंत्र. तुम्ही जवळून पाहू शकता की अशा प्रकारे कांद्याची लागवड केली जात आहे. खूप सोप्या पद्धतीने ही लागवड आणि लवकरात लवकर होणारी लागवड हे या यंत्रामुळे आता सोपे होत आहे. हे एक कृषी प्रदर्शनातील आकर्षक ठरत आहे. असे नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनाला नक्की भेट द्या. असे नवनवीन प्रयोग आपल्याला या कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात.